नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 9 नोव्हेंबर 2025 ची राज्यसेवा पूर्व परीक्षा झालेली आहे. याची पॉसिबल आन्सर की आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. सी सेट आपल्या हातात आलेला आहे आणि त्यातल्या 36व्या प्रश्नापासून आपण म्हणजे इकॉनॉमिक्स पासून आपण सुरुवात करूया. जमीन धारणेची मर्यादा म्हणजे लँड सिलिंगवर हा प्रश्न विचारला गेलेला होता आणि त्याचं चौथं ऑप्शन उत्तर आहे अ आणि क. लँड सिलिंग किंवा जमीन धारणा मर्यादेसाठी जे काही कायदे करण्यात आलेले आहेत किंवा जे काही मार्गदर्शक सूचना केंद्राने केलेल्या आहेत त्या सर्वांचा उद्देश आता जी एक्झिस्टिंग लँड होल्डिंग आहे त्याला एकतर मर्यादा घालणे आणि ही मर्यादा भविष्यात पण टिकून राहणे, फ्युचर ॲक्विजिशन म्हणून हे कायदे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ए आणि सी, अ आणि क त्याचं उत्तर देणं अपेक्षित होतं. 36चं 4 उत्तर आहे. 37वा प्रश्न होता जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, असं त्यांनी सुरुवात केलेली आहे. लिंग आधारित मानव विकास निर्देशांक जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. पण पुढे स्पष्टीकरण देताना त्यांनी GIIचं दिलेलं आहे, जेंडर इन इक्वेलिटी इंडेक्सचं. आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि श्रम बाजारातला सहभाग यांचा संयुक्त तो निर्देशांक आहे का? तर आरोग्य, शिक्षण असं आपण जर विचारात घेतलं तर आरोग्याच्या बाबतीमध्ये प्रजनन स्वास्थ्य आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये माध्यमिक शिक्षण आणि जर आपण श्रम बाजारातला सहभाग विचारात घेतला तर रोजगार क्षेत्र आणि सशक्तीकरण म्हणजे संसदेतील सहभाग. जे काही डायमेन्शन्स या प्रश्नामध्ये सांगितलेले आहेत ते GIIचे आहेत, जेंडर इन इक्वेलिटी इंडेक्स, ना की जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. त्यामुळे अविधान चुकलेलं आहे. लिंग आधारित मानव विकास निर्देशांक किंवा जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स याचे डायमेन्शन तेच आहेत जे HDIचे आहेत, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे, म्हणजे दीर्घ आणि निरोगी जीवन, ज्ञानाची सुगमता आणि चांगलं राहणीमान. हेच पुरुषांचे आणि महिलांचे वेगवेगळे काढून ते कम्पेअर करून आपल्याला उत्तर काढता येतं. जो काही इंडेक्स मिळणार आहे त्याला आपण जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो, पण तो नाही काढायचा, आपल्याला GII काढायचा आहे कारण त्याचे डायमेन्शन इथे दिलेले आहेत. त्यामुळे अ विधान चुकलेलं आहे. ब विधान बरोबर आहे. वरील 4 घटकांचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. तर वर 4 पैकी कोणतेही डायमेन्शन दिलेले राहिले असते, GIIचे किंवा GDIचे, मानव विकासावर त्याचा प्रतिकूल परिणाम होणारच आहे. त्यामुळे ब विधान कुठेही युनिव्हर्सली बरोबरच आहे. त्यामुळे ब विधान बरोबर आहे. दुसरं 37चं 2 उत्तर देणं अपेक्षित आहे. 38वा प्रश्न हा 20 कलमी कार्यक्रमावर होता. 26 जून 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू पुढीलपैकी कोणता होता? तर हे दोन्ही बरोबर आहेत. एक तर गरिबी हटाव हा नारा तर दिलेलाच होता त्यांनी, सतत 10 वर्ष तो चालू होता, आणि राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे हे पण त्यांचं उद्दिष्ट होतं. 4 वेळा हा 20 कलमी कार्यक्रम जाहीर झालेला होता आणि तो 1975 म्हणजे आता आणीबाणीच्या काळामध्ये, 1982, 87 आणि 2007 मध्ये. या 20 पॉईंट प्रोग्रामचा डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड स्टॅटिस्टिकल अफेअर्सच्या वेबसाईटवर जर शोधलं तर त्यांनी टिपिकल असे वर्ड्स देऊन ठेवलेले आहेत. इट्स ट्रस्ट म्हणजे कुठला 20 पॉईंट प्रोग्राम जो 2006 किंवा 2007ला सुरू होतो. इट्स ट्रस्ट इज टुवर्ड्स प्रोग्राम्स फॉर इरेडिकेटिंग पॉवर्टी अँड इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ द पुअर, गरिबांच्या राहणीमानात सुधारणा करणं, ज्याला मी स्लाइडमध्ये जनकल्याण असं दिलेलं आहे. खरं तर हे राहणीमानात सुधारणा असं त्याच्यातून आपण अद्ययावत समजू शकतो. हे 20 पॉईंट्स आहेत, ते काय आपल्याला डिस्कस करायची आता गरज नाही. पण अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि ती पटण्यासारखी पण आहेत. एक तर गरिबी हटवायची आहे आणि गरिबांच्या राहणीमानात सुधारणा करायची आहे. 38चं 3 उत्तर आहे. 39 अन्न सुरक्षा विधेयक 2013च्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान ओळखा. हा प्रश्न रिपीटेडली विचारला गेलेला आहे. तर 50% शहरी आणि 75% ग्रामीण भागातील लोकसंख्येला अन्न सुरक्षा पुरवायची आहे, बरोबर आहे विधान. आणि 3ने तांदूळ, 2ने गहू आणि 1ने भरड धान्य, हे पण विधान बरोबर आहे. मागच्या एका प्रश्नात आधीच्या राज्यसेवा पूर्वला हे विधान त्यांनी चुकवलं होतं, आता बरोबर दिलेलं आहे. अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत. 39चं 1 उत्तर आहे. कारण राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक किंवा कायद्यानुसार आपण 75% ग्रामीण, 50% शहरी भागाला गहू, तांदूळ, गहू, भरडधान्य 3, 2, 1 रुपयाप्रमाणे मोफत पुरवतो, म्हणजे त्या रेटने पुरवतो. आणि गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत कोविडपासून आपण ते मोफतच देतोय. यांची सरासरी 67% होते. यांना ज्या अन्न सुरक्षेच्या योजना आहेत त्या योजनांना कायदेशीर अधिष्ठान सुद्धा देण्यात आलेलं आहे. तर 39 या प्रश्नाचं 1 उत्तर आहे. अ आणि ब दोन्ही बरोबर. शाश्वत विकास ही संकल्पना टिंबटिंबमध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली. द टर्म सस्टेनेबल डेव्हलपमेंट फर्स्ट केम इन टू प्रॉमिनन्स इन द वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी प्रेझेंटेड इन. हा प्रश्न याही आधी विचारला गेलेला आहे. तर 1980 मध्ये
IUCNचा जो वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी रिपोर्ट होता 1980 मध्ये प्रकाशित झालेला, तर या स्ट्रॅटेजीमध्ये त्यांनी शाश्वततेची व्याख्या दिलेली आहे. मी बार्टीच्या चॅनलवर जे काही लेक्चर्स अपलोड केलेले त्याच्यामध्ये हे व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे, माझ्या पुस्तकात पण दिलेलं आहे. तर 1980 मध्ये ही संकल्पना, शाश्वत विकासाची संकल्पना वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी नावाने त्यांनी शाश्वत विकासाची संकल्पना मांडलेली आहे. 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात भारत कोणत्या स्थानावर आहे? तर 117व्या स्थानावर होतं. 17व्या तर नसणारच आहे, 40व्या पण नसणार आहे. जमलिंग होते फक्त 117 आणि 125. तर 50-50 मध्ये कोणीतरी क्लिक केलं असेल तर पहिलं उत्तर 117 हे त्याचं बरोबर आहे. त्याचे रिपोर्ट्स पण तेव्हा आलेले होते. आता आपला क्रमांक सुधारलेला आहे, पण 100च्या आत मला वाटतं 96 वर आलेलो आता. पण 2020चा रिपोर्ट विचारलाय, मग 117व्या क्रमांकावर आपण आलेलो होतो 2020च्या ग्लोबल या सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये. तर 117 उत्तर आहे 41चं. फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय, हे विधान कोणी केलेलं आहे? तर किंडलबर्जर नावाच्या अर्थतज्ञाने ते केलेलं आहे. ते डायरेक्टली पण केलेलं नाहीये, त्याने जे म्हटलेलं आहे त्याच्या अध्यारूत असं धरायचं आहे की फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय, असं त्याचा अर्थ आपल्याला फक्त घ्यायचा आहे. आणि याच्याबद्दल मी आर्थिक वाढ आणि विकासाबद्दल बऱ्याचशा व्याख्या शिकवल्या पण होत्या आणि त्याचे बरेचसे रेफरन्स मी YCM चे जे काही बुक्स आहेत त्याच्यामधून देण्याचा प्रयत्न पण केलेला होता. पण मी शिकवलेलं सुद्धा ते तंतोतंत बऱ्याच मॅच पण होत नाहीये. का होत नाहीये? कारण अध्यारूत धरलेलं आहे. कसंच ते सांगतो. किंडलबर्जरने आर्थिक विकासाची व्याख्या मांडलेली आहे. त्याने आर्थिक विकासाची व्याख्या अशी मांडलेली आहे की आर्थिक विकास म्हणजे काय? तर वाढ आणि विकासात फरक आहे. विकास म्हणजे काय? तर फक्त उत्पादनात वाढ नाही, तर उत्पादनात वाढ तर झालीच पाहिजे. म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जर मोबाईल, चष्मा, बाटली, लॅपटॉप असे वस्तू जर तयार होत असतील तर फक्त तेवढ्यात तयार होऊन चालणार नाही. प्लस आपलं भौतिक भांडवल, आपलं प्राकृतिक साधन, आपल्या श्रम आणि मानवी भांडवल, आपल्या संघटना, आपल्या औद्योगिक स्तरीय बचत, बाजार विस्तार, संरचनात्मक बदल हे सगळे झाले पाहिजेत. म्हणजे काय? म्हणजे बाटल्या तयार करणारा कारखाना, ते कारखाना पण त्याच्यात संरचनात्मक सुधारणा झाली पाहिजे. बाटल्या, मोबाईल, लॅपटॉप हे तयार होण्यासाठी जे काही संसाधनं लागतात म्हणजे जमीन, श्रम आणि भांडवल, तर जमिनीत सुद्धा सुधारणा झाली पाहिजे. श्रम म्हणजे त्यात काम करणारी लोक आहेत, त्या लोकांच्या सुद्धा राहणीमानात सुधारणा झाली पाहिजे. आणि भांडवल सुद्धा वर्धित झालं पाहिजे. अशी जर सुधारणा होत असेल तरच त्याला विकास म्हणायचं. अशी कुठली होत नसेल आणि फक्त उत्पादन होत असेल तर त्याला फक्त वाढ म्हणायचं. असं याच्यातून अध्यारूत आहे, हे मी शिकवलेलं पण आहे. म्हणून फक्त वाढ म्हणजे काय तर हे प्रश्नच विचारलाय. इवन मी ब्राईट माइंडच्या वतीने मी YCMच्या नोट्स पण फ्री सर्क्युलेट केलेल्या होत्या मागच्या GS4च्या एक्झामच्या वेळी. याच्यात सुद्धा मी या सगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. आजच्या या प्रश्नपत्रिकेमधले दोन, एक रॉबर्ट मॅकनमारा आणि दुसरे किंडलबर्जर, दोघांचा उल्लेख माझ्या नोट्समध्ये मी दिलेला आहे, व्यवस्थित करून दिलेला आहे. तर व्यवस्थित वाचल्या तर थोडी का होईना, ते आठवणार नाही मला माहिती आहे, पण थोडी का होईना लिंक लागण्याची सुद्धा खूप जास्त प्रॉबेबिलिटी आहे. किंडलबर्जरची जी व्याख्या मी आता स्लाइडमध्ये दिली ती मी शिकवली पण आहे लेक्चरला आणि मी ती या नोट्समध्ये पण दिलेली आहे. तर किंडलबर्जरचं म्हणण्याचं अध्यारूत असं आहे की फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी. पण उत्पादनात वाढ सोबत मी आता जे सांगितलं की प्राकृतिक संसाधनापासून भांडवलापर्यंत जर त्यात संरचनात्मक सुधारणा होत असेल तरच त्याला विकास असं म्हणायचं. तर किंडलबर्जरने म्हटलेले 42चं 2 उत्तर देणं अपेक्षित आहे. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घ्या. जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थेअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते. चुकलेलं आहे विधान. आणि जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थेअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. हे विधान बरोबर आहे. ट्रिकल डाऊन थेअरी माझ्या भाग 2 पुस्तकाची सुरुवात पहिल्याच या ट्रिकल डाऊन थेअरी पासून केलेली आहे. ट्रिकल डाऊन थेअरी म्हणजे काय तर अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा अर्थव्यवस्था विकसित होत असते तेव्हा असं समजलं जातं किंवा त्याच्यावर विश्वास ठेवणारे जी काही कुझनेट सारखी लोक आहेत ते असं म्हणतात की अर्थव्यवस्था आधी श्रीमंत होईल, तिला श्रीमंत होऊ देत, नंतर हळूहळू ती श्रीमंती खालच्या स्तरापर्यंत पाझरत जाईल. हे पाझरण्याला त्यांनी ट्रिकल डाऊन असं म्हटलेलं आहे.
तर 1991 नंतर जर आपण उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण स्वीकारणार आहोत तर एक मूठभर लोक श्रीमंत होतील, पण ती श्रीमंती खाली पाझरत जाईल असं म्हणणारे लोक पण त्याला सपोर्ट करत होते एलपीजीला. पण असं होत नाही, ते वरचाच गट श्रीमंत होतो, ते पाझरत नाही, ट्रिकल डाऊन होत नाही. आणि हे 2005 नंतर खरं दिसायलाच लागलं आपल्याला. तर ट्रिकल डाऊन हे अविधान चुकीचं आहे. तर ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते. कुठे लागू होते? ट्रिकल डाऊन होतच नाहीये ना, खाली येतच नाहीये. मग का ते अदानी अंबानी आणि ते बिलियनरी मध्ये गेले आणि सगळ्यात गरीब पण भारतच आहे? तर ट्रिकल डाऊन झालंच नाही. तंतोतंत तर एकदम एक्झॅगरेटेड वर्ड आहे, अविधान चुकलेलं आहे. आणि हे तर 2005 नंतर खरंच वाटायला लागलं, म्हणजे हे बरोबरच आहे. म्हणजे ब विधानाच्या बाबतीत आहे. जागतिकीकरणानंतर 2005 पासून विशेषतः भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थेअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. बरोबर आहे. तर 243 2 उत्तर आहे. विकसनशील जगामधील जवळपास 40% लोकसंख्येला 1950 आणि 1960च्या दशकांमध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही. म्हणजे आत्ताच हे ट्रिकल डाऊन जे झालं, आत्ता दाखवलं ते तसंच मॅकनमारा पण सांगतो की ट्रिकल डाऊन झालेलं नाही. हे आत्ताच नाही, 1950 आणि 60 मध्ये पण झालं नाही असं मॅकनमारा सांगतो. हे सुद्धा मी माझ्या नोट्समध्ये दिलेलं होतं. रॉबर्ट मॅकनमारा, विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये दरोडे उत्पन्नाची अपेक्षित वाढ झाली असली तरी कुपोषण, बालमृत्यू, निरक्षरता, कमी आयुमान, दारिद्र्य, विषमता यांची स्थिती फारशी बदललेली नाही. हेच त्याचा अर्थ आहे जे प्रश्नात विचारलेला आहे. मॅकनमाराने खूप आधी सांगितलेले, ते वर्ल्ड बँकेचा एकदा अध्यक्ष राहून गेलेला आणि त्याने काय ऑब्झर्वेशन केलेलं आहे वाढ आणि विकासाचं, ते मी माझ्या नोट्समध्ये दिलेलं आहे, शिकवलेलं सुद्धा आहे. तर मॅकनमारा त्याचं उत्तर आहे. 44चं 1 उत्तर आहे. 45, राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमांमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केलेला नव्हता? 8 अभियानं 2008 मध्ये आपण जाहीर केलेली होती, ती सुद्धा मी शिकवलेली आहेत. NAPCCचे नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज, आणि त्याच्यामध्ये जी अभियानं आहेत ती कुठली कुठली? एकतर सोलर मिशन आहे, नॅशनल मिशन फॉर एनहान्स एनर्जी इफिशियन्सी, नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल हॅबिटॅट हे दिलंय, हे पण दिलंय. नॅशनल वॉटर मिशन पण दिलेलं आहे त्या प्रश्नामध्ये. नॅशनल मिशन फॉर सस्टेनिंग हिमालयन इकोसिस्टीम, नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया, नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, नॅशनल मिशन ऑन स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज. नॅशनल हेल्थ मिशन नव्हतं त्याच्यामध्ये आणि ते सोपं पण होतं तसं निवडायला. 4थं ऑड काढायचं होतं. 45चं 4 उत्तर आहे की ते त्या अभियानात नव्हतं. 46, भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची कोणती कारणं आहेत? गरिबी अजूनही आहे, 21.9 आहे 2011 मध्ये तेंडुलकर समितीच्या पाहणीनुसार. काय अजून पण? कारण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात अजूनही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे आणि ती जी उत्पादन क्षेत्रात ऍब्सॉर्ब व्हायला पाहिजे ती झाली नाही, कारण उत्पादन क्षेत्रामध्ये रोजगार संधीची कमतरता, जॉबलेस ग्रोथ आहे आपल्याकडे. आणि आता ते सगळं इंडस्ट्री 4, AI सगळं ऑटोमेशन येत गेलेलं आहे, तर हे परत बेरोजगारी आणि दारिद्र्य वाढण्याचीच परत शक्यता आहे. विकसित देशाच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर, कधी आपल्याकडे विकासाचा अधिक दर नाहीच आहे. तर क ऍब्सोल्युटली रॉंग आहे. तर अ आणि ब 46चं 2 उत्तर देता येतं. 47, ICDS एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ज्या काही 6 योजना राबवल्या जातात त्यातल्या 2 विचारलेल्या आहेत त्याच्यामध्ये. अ आणि ब, पूरक पोषण आहार कार्यक्रम आणि आरोग्य तपासणी या योजना ICDS अंतर्गत राबवल्या जातात. स्त्री पुरुष असमानता, कामगार प्रशिक्षण अशा कुठल्याही योजना त्याच्यामध्ये राबवल्या जात नाहीत. 6 शिकवलेल्या पण आहेत, पुस्तकात पण स्पष्ट दिलेल्या आहेत. पोषण म्हणजे पूरक पोषण आहार, शालेय पूर्व शिक्षण, पोषण आणि आरोग्याचे शिक्षण या 3 महिला आणि बाल विकास मंत्रालयाअंतर्गत, आणि या 3 आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या योजना आहेत. लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा. त्यामुळे याच्यामध्ये 2 बरोबर बसतात, पूरक पोषण आणि आरोग्य तपासणी. अ आणि ब 47चं 3 उत्तर आहे. 48, 2011च्या जनगणनेनुसार 13% लोकसंख्या नागरीपैकी कोणत्या शहरांमध्ये राहत होती? तर नसतं 2 जरी शहरं निवडली, मुंबई आणि दिल्ली, तरी एकूण नागरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या या 2 शहरांमध्ये राहते. तर 1चं अ आणि ड आहे. खूप सूक्ष्म कोणीतरी विश्लेषण करून तो प्रश्न काढलेला आहे. तर आपल्याला ते दशलक्षी शहरं माहिती आहेत, 53,
2011च्या सेन्ससनुसार त्याच्यावर अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यातले टॉप मोस्ट जे आहे ते ग्रेटर मुंबई, बृहन्मुंबई आणि दिल्ली यांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. त्यांची टोटल केली आपण आणि आपलं जे टोटल पॉप्युलेशन 121 कोटी 2011च्या लोकसंख्येनुसार, त्यातलं अर्बन पॉप्युलेशन 37 कोटी आहे, 31.14%. त्या 37 कोटीपैकी या दोघांची जरी टोटल केली आपण तरी 8 × 14 4, चला 1 1 2 3, जवळपास 3.4 कोटी जवळपास या दोन शहरांची लोकसंख्या आहे. 3.5 कोटीच्या आसपास. 3.5 कोटी बरोबर याच्या ते 13% आसपास कुठेतरी येतंय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पहिले 2 जरी शहरं घेतली तरी 13% भरून जातात. 48 एक उत्तर अपेक्षित होतं. हे चुकण्याची प्रॉबॅबिलिटी आहे, जरी बरंच माहिती असून पण ते टेक्निकल प्रश्न आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के आहे? ते 17.5% आपण परत पासून पाठ करून घेतलेलं होतं आतापर्यंत. दिलेलं पण मी माझ्या भाग 2 पुस्तकामध्ये. 17.5 2011च्या जनगणनेनुसार आपली आणि जगाची तेव्हाची 2011ची 17.5. आता आपण 17.7 झालेलो आहोत, किंवा ते लेटेस्ट दिलेलं होतं. आणि अर्थात आपण आता पहिल्या क्रमांकावर गेलेलो आहोत. भारताचे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता प्रश्न बाद होण्याचे पण चान्सेस आहेत, बरोबर असण्याचे पण चान्सेस आहेत. अ, ब, क तिन्ही विधानं बरोबर द्यावी लागतात, कारण सार्वत्रिक लसीकरण, युनिव्हर्सल इम्युनायझेशन हे तर ठरलेलंच होतं. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, ज्याला खरं अर्बक दिलेलं शिशु मृत्यू दर, ते 30च्या खाली आणणे हे पण टार्गेट आहे, हे पण बरोबरच आहे. आणि ब आणि क, फक्त ब आणि क दिलेलं नाहीये, त्यामुळे अ, ब, क आपल्याला कदाचित द्यावं लागेल, कारण त्यांनी 2045 द्यायला पाहिजे होतं, ते 2050 त्यांनी दिलेलं आहे. जास्तीत जास्त 2 आपत्तीनुसार 2050 सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे, हे 2045 आहे. स्वतः आयोगानेच ते 45 वर विचारलेलं आहे. तर त्याने आता 2050 का टाकलं माहित नाही. त्याच्यात काही दुरुस्ती झालेली आहे काय, त्याचे पण कुठलेही रेफरन्स सापडलेले नाहीयेत. याचं तूर्त पहिल्या आन्सर की मध्ये पहिलं उत्तर येईल, दुसऱ्या तिसऱ्यामध्ये माहित नाही काय होतं ते. 50चं एक उत्तर आहे, ते मी आता काही शिकवत बसत नाही. 2010 मध्ये आपल्याला जनन दर किंवा हम दो हमारे दो करून 2045 मध्ये आपल्याला लोकसंख्या स्थिर करायची होती. बाकी जे टार्गेट होते त्याच्यामध्ये शिशु मृत्यू दर आपल्याला 30 वर आणायचा होता. आणि दुसरं जे काही राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची जी काही टार्गेट्स आहेत, जे मी रेग्युलर लेक्चर्समध्ये, पुस्तकात आणि बार्टीच्या लेक्चरमध्ये शिकवलेले आहेत, त्याच्यामध्ये वैश्विक लसीकरण सुद्धा दिलेलं आहे. तर हे सर्व विधानं याच्यातली बरोबर देणं अपेक्षित आहे. तुम्ही कुठलाही ऑप्शन दिला असेल, आन्सर की चेंज होऊन आली, तर ज्याच्या नशिबात मार्क्स असतील त्याला ते मार्क्स मिळतील. 86वा एक प्रश्न होता आणखी, तो बजेटवर होता. 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये SMR किंवा स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स याच्याबद्दल घोषणा करण्यात आलेली आहे. तर त्यांचं संशोधन आणि त्यांचा विकास करण्याची धोरण 2025-26च्या बजेटमध्ये घोषित करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यासाठी काय अपुरं पडतं आपल्याला, तर फंड्स अपुरे पडतात, कारण सरकारकडे तेवढा निधी नाहीये. मग खाजगी क्षेत्राने निधी टाकावा. पण आपल्याला माहिती आहे की रेल्वे आणि अणुऊर्जा हे प्रतिबंधित क्षेत्र आहेत खाजगी क्षेत्रासाठी. मग आपल्याला आता प्रतिबंध उठवावा लागेल. मग आता काय रेल्वेच उरते फक्त, म्हणून अणुऊर्जावरचा प्रतिबंध उठवायचा. मग त्याला PPP तत्वावर तिथे खाजगी गुंतवणूक घ्यायची. म्हणून आपल्याला त्या अणुऊर्जा कायदा आणि आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व याशी संबंधित जो कायदा आहे त्याच्यात दुरुस्ती केली जाईल अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे. आणि ही जर दुरुस्ती झाली तर खाजगी गुंतवणुकीला परवानगी मिळेल, PPP तत्वाला गुंतवणूक मिळेल, आणि इव्हन FDI ला पण परवानगी मिळेल, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे अ, ब, क सगळे ऑप्शन आपल्याला बरोबर द्यावे लागतात, 4 वरीलपैकी सर्व. गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल, अजून नाही परवानगी मिळाली पण मिळणार आहे. म्हणजे मिळाली तर मग FDI पण होईल त्याच्यामध्ये. सध्या तरी ते FDI ला प्रतिबंधित आहे, कारण हे कायदे त्याला अजून रोखतात. या कायद्यांमध्ये जर दुरुस्ती केली तर ते खुले होतील, असा त्याचा अर्थ आहे. 86वा प्रश्नाचं उत्तर 4 आहे. तेव्हा जे बजेटच्या घोषणा आहेत, न्यूक्लिअर एनर्जी मिशन सुरू करण्यात येईल. 5 इंडिजिनसली डेव्हलप SMR स्मॉल रिएक्टर्स सुरू करण्यात येईल. आणि 20,000 कोटी रुपयांचं मिशन हे सुरू असणार आहे. आणि त्याच्यात या एनर्जी सेक्टर रिफॉर्म्स, आपल्याला 100 गिगावॅट न्यूक्लिअर एनर्जी बनवायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला खासगी गुंतवणूक लागणार आहे, सरकारची गुंतवणूक पुरत नाहीये, म्हणून हे आपल्याला करायचं आहे. ओके, या बजेटच्या घोषणा आहेत. त्याच्यामध्ये FDIचा उल्लेख नाहीये, पण FDIचा अर्थ निघतो त्याच्यामध्ये, कारण कायद्यात दुरुस्ती केली, खासगी गुंतवणुकीला परवानगी करून आपण FDIला जवळपास 49% गुंतवणुकीला परवानगी देण्याची शक्यता आहे. स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्सचा प्रश्न
उल्लेख त्या प्रश्नात होताच, पण हे सगळे 86चं 4 उत्तर आपल्याला देणं अपेक्षित आहे. आणखी एक चालू घडामोडी किंवा पॉलिटीच्या अँगलने 98वा प्रश्न होता, गिलोटिन म्हणजे काय, तर मग ही पॉलिटीत पण मी शिकवलेलं आहे. अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणे. ज्यांचा चांगला स्कोअर आहे आणि इवन आत्ताच्या आणि पुढच्या राज्यसेवा मुख्यसाठी तयारी करत असाल, तुम्ही पटकन 2 मिनिटात तुम्हाला ब्राईट माइंड्सच्या वतीने ज्या काही घोषणा आहेत त्या पटकन तुमच्याबरोबर शेअर करतो. GS3चा कोर्स लॉन्च आहे माझ्या ॲपवर सध्या, आणि याच्या पुढे आपण इतर प्रश्नांचं पण स्पष्टीकरण लगेच घेणार आहोत. GS3चा मुख्यचा कोर्स लॉन्च केलेला ऑलरेडी, त्याच्यावर सगळे व्हिडिओज टाकून ठेवलेले आहेत. GS3 मधलं जे इकॉनॉमिक्स आहे, तर आन्सर रायटिंग कसं करावं आणि प्रत्येक एक निवडक सॅम्पल क्वेश्चन घेऊन मी ते सगळा सिलेबस कव्हर केलेला आहे. तर हा कोर्स तुम्ही ब्राईट माइंड्सच्या ॲपवरनं बघू शकतात, त्यातले काही सॅम्पल व्हिडिओज बघू शकतात. GS4चा कोर्स लॉन्च केलेला आहे भूषण घोडके सर यांचा, इथिक्स आणि इंटिग्रिटीशी संबंधित असणारा आणि ॲप्टिट्यूड संबंधित असणारा. तर त्याच्यातले पण जवळपास 90% युनिट आम्ही अपलोड करून ठेवलेले आहेत. ताबडतोब तुम्हाला तयारी लागायचं असेल तर तुम्ही ब्राईट माइंड्स अकॅडमीला किंवा याच्या ॲपला ताबडतोब भेट द्या. हिस्ट्री या ऑप्शनल विषयाचं पण आपण कोर्स लॉन्च केलेला आहे. ज्यांना हिस्ट्री ऑप्शनल विषय घ्यायचा असेल, भूषण घोडके सर जे UPSCला मार्गदर्शन करतात, तर महाराष्ट्राचेच आहेत आणि आमच्या जळगावचेच आहेत, तर ते तुम्हाला उत्तमरित्या ऑनलाईन मार्गदर्शन करतील. तर हा कोर्स लॉन्च केलेला आहे मी ऑलरेडी, एकदा स्क्रोल करून जरूर आमच्या ॲपवर तो बघा. मेंटोरिंगचा एक कार्यक्रम आहे आणि त्याबद्दल मला तुमच्याबरोबर जरूर बोलायचं आहे. GS1, 2, 3, 4 याची कुठलीही काळजी न करता मार्च-एप्रिल पर्यंत जी काही मेन्स तुमची होणार आहे, तर या पुढच्या 3-4 महिन्यामध्ये तुमच्याकडनं या 4ही GSची तयारी करून घ्यायची, यासाठी आम्ही डेली प्लॅनचं एक मोफत मार्गदर्शन करणार आहोत. तर माझं जे टेलिग्राम चॅनल आहे आणि आमचं जे व्हॉट्सअप चॅनल आहे, त्या सगळ्यांना कनेक्ट राहा. या दोघांची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देऊन ठेवलेली असेल, त्याला लिंक करून कनेक्ट व्हा. पुढच्या रविवारी GS1, 2, 3, 4चा डेली प्लॅन आम्ही देणार आहोत. काय वाचायचं, कुठून वाचायचं, त्याच्यावर कुठल्या प्रश्नाचा सराव करायचा आणि सेल्फ अनालिसिस कसं करायचं, याच्या संदर्भात आम्ही हे सगळं मेंटोरिंग तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आम्ही ऑलरेडी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि आधी 4 महिन्यांपासून आम्ही हा कार्यक्रम राबवतोय. आम्ही झूमवर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करतोय, त्यांनी लिहिलेले आन्सर्स आम्ही त्यांचे चेक पण करून देतोय आणि त्यांना योग्य मार्गदर्शन पण करतोय. आमची पूर्ण टीम, डेडिकेटेड टीम याच्यावर काम करते आणि या टीममध्ये वेगवेगळे तज्ज्ञ तर आहेतच, पण वेगवेगळ्या विषयांचे पण तज्ज्ञ आम्ही बोलवलेले आहेत. इव्हन आम्ही दिल्लीचे सुद्धा UPSC मध्ये मार्गदर्शन करणारे आणि UPSC मध्ये यशस्वी ठरणारे विद्यार्थी सुद्धा आणि मेंटॉर सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. दर शनिवारी आम्ही काही सेशन्स अरेंज करणार आहोत, जेणेकरून 4 महिन्यामध्ये GSची कुठलीही चिंता तुम्हाला करायची गरज नाही. तर मेंटॉरशिप प्रोग्रामसाठी जी काही लिंक आहे, ती लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. ती लिंक क्लिक करून पुढच्या 16 तारखेपासून हा प्रोग्राम सुरू होतोय. डेली तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. आमची 2 पुस्तकं लवकरच येत आहेत, GS3 आणि GS4चं. GS3 माझं भाग 1 भाग 2 तर फॉलो करावंच लागेल, पण त्याच्यावर आन्सर रायटिंग म्हणून एक शॉर्ट पुस्तक मी आणतोय आणि ते थोड्याच दिवसात तुम्हाला उपलब्ध होईल. आणि GS4 भूषण घोडके सर ज्यांचं ते गायडन्स केलेलं आहे, त्यांचं GS4चं पुस्तक पुढच्या 15-20 दिवसात आम्ही मार्केटमध्ये आणणार आहोत. तर जरूर त्याचा लाभ तुम्ही घ्यावा. ज्यांचा आता स्कोअर आलेला नाहीये आणि जे आता मेन्सची तयारी करत नाहीये, तर कंबाईन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी 1-2 घोषणा करतो आणि मग आपण पुढच्या क्वेश्चनचे आन्सर शोधूया. कंबाईनचे पूर्व आणि मुख्यचे सर्व कोर्सेस आपल्याकडे अर्थशास्त्राचे उपलब्ध आहेत. इव्हन विज्ञान आणि भूगोल आणि इतिहास याचे सुद्धा ब्राईट माइंड्स अकॅडमीच्या ॲपवर आपले वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध आहेत, तर जरूर त्याचा लाभ घ्या. टॉपर्स नोट्सच्या चॅनलवर आपण आता नुकतंच कंबाईनसाठी नोट्स प्रकाशित केलेले आहेत. ते 6 बुकलेट्स आहेत, सर्व प्री आणि सर्व मेन्स. इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, पर्यावरण, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, 2 कायदे, गणित बुद्धिमत्ता प्लस सांख्यिकी, मराठी आणि इंग्रजी, हे सर्व पूर्व आणि मुख्य सर्व एकत्रित असणाऱ्या नोट्स आपण टॉपर्स नोट्सला मदत केलेली आहे नोट्स बनवण्यासाठी. आणि आमचा गेल्या 10-15 वर्षाचा जो अनुभव आहे, त्या अनुभवाच्या आधारावर आम्ही त्यांना क्रक्स पुरवलेला आहे. तर त्यांच्यातर्फे या नोट्स आता ऑनलाईन अवेलेबल आहेत, त्याची सुद्धा लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शॉर्ट रिव्हिजनसाठी या नोट्स खूप उपयोगात येतील आणि सर्व अंडर 1 रूफ तुम्हाला उपलब्ध आहे. आणि आमची पुस्तकं
ही जी YCM ची बुकलेट आहे ती पुढच्या राज्यसेवा पूर्वला किंवा आता मेन्सला तर लागणार नाही, पण पुढच्या राज्यसेवा पूर्वला ती जरूर लागेल. तर आमचा मानस आहे की ते सुद्धा प्रकाशित करावं. येणाऱ्या कंबाईन परीक्षांसाठी जर जास्तीचं काही वाचणं अपेक्षित असेल तुम्हाला, तर या YCMच्या नोट्स जरूर वाचा. आर्थिक समीक्षा, आर्थिक पाहणी अहवालावर आम्ही पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. खूप छोटं बुकलेट आहे, एक 100 रुपयाच्या आसपास त्याची किंमत आहे. ते जरूर फॉलो करा, कारण आर्थिक पाहणी अहवालावर प्रश्न विचारले जातात नेहमीप्रमाणे. भाग 1, 2 आणि सर्वात रिव्होल्युशनरी जे ब्राईट माइंड्स अकॅडमी ॲप आहे प्ले स्टोअरवर, ते आजच डाउनलोड करा आणि त्याच्यावर जे काही कोर्सेस आहेत ते सर्वांचा लाभ घ्या. तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा. तुम्ही जे मार्ग आता स्वीकारलेले आहेत, पुढची मेन्स करायची, पुढची प्री करायची किंवा कंबाईन करायची, त्या सर्वांसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.